नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कवितेमधल्या हायकू या प्रकाराबद्दल तुम्हाला काय माहित आहे? अगदी बरोबर. हा जपानी स्फुट कवितेचा एक प्रकार आहे. पण हायकू आता केवळ जपानमध्येच नव्हे तर इंग्लंड, अमेरिका आणि भारतामध्येही लिहिला जातो बरं का. महाराष्ट्रात कवयित्री शिरीष पै यांनी हायकू रुजवला आणि आता कितीतरी कवी कवयित्री मराठीमध्ये हायकू लिहिताना दिसतात. हायकूची पुस्तकही प्रकाशित झालेली आहेत. उद्वेली बुक्स या विख्यात प्रकाशन संस्थेतर्फे नुकतेच हायकूचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. कवयित्री आहेत मेघना साने आणि पुस्तकाचं नाव आहे असा बरसला हायकू. मेघना साने यांचे यापूर्वी 6 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच कथा, ललित लेखन, बालसाहित्य याचीही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. पुस्तकावर बोलू काही आणि मधुबन या 2 पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. पण विशेष म्हणजे हायकू हा विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठातून M.Phil ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय होता 1980 नंतरचा मराठी हायकू, स्वरूप आणि चिकित्सा. तर मित्रांनो, हायकू म्हणजे 3 ओळींची कविता असते. जपानी हायकूमध्ये 5-7-5 अशी 17 अक्षरे एकूण 3 ओळींमध्ये लिहिलेली असतात. पण मराठी हायकूकारांनी या नियमामध्ये थोडी सवलत घेतली आहे. मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे आणि आपण 5-7-5 ह्या आकृतीबंधात मराठी हायकू लिहू शकतो असं मेघना साने यांचं मत आहे. हायकू रचनेबद्दलचे नियम मेघना साने यांना ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांनी समजावून सांगितलेले होते. ह्या पुस्तकाचं हे आकर्षक मुखपृष्ठ पहा. बहरलेल्या झाडावरून प्राजक्त फुले टपटप खाली पडत आहेत असं या चित्रातून दिसतं. हायकू सुद्धा असाच प्राजक्त फुलासारखा नाजूक असतो असं कवयित्रीला म्हणायचं आहे. हे इतकं सुंदर मुखपृष्ठ साकारलं आहे वैशाली मेहेत्रे यांनी. असा बरसला हायकू या पुस्तकामध्ये मेघना साने यांनी रचलेले बहुतांशी हायकू हे 5-7-5 अक्षरांमध्ये आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी 3 विभागात हायकू लिहिलेले आहेत. पहिल्या भागात निसर्गावरील हायकू, दुसऱ्या भागात तो आणि ती याच्या नातेसंबंधावरील हायकू, तर तिसऱ्या भागात केवळ वस्तूंवरचे हायकू अशी विभागणी आहे. पहिल्या भागातला निसर्गावरचा हा एक हायकू आपण आता वाचूया. भर माध्यान्न झाडं स्तब्ध उभी सोसत उन्हा. एखादा मध्यमवयीन माणूस आयुष्याची दुपार झालेली असताना सुद्धा संकट झेलीत पुढे चाललेला आहे. दुःखाचे चटके मूकपणे सोसत आहे. काही तक्रार नाही असा अर्थ या हायकूमधून निघतो. हायकू समोरील दृश्याचे वर्णन करणाऱ्या 3 ओळी असतात. मात्र त्यात गर्भितार्थ वेगळाच असतो. हायकू विनोदी सुद्धा असू शकतो बरं का. हा एक हायकू पहा. काव 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 किती हा कर्कश, काव 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 किती हा कर्कश, पण कावळी येते. आपल्याला कर्कश वाटणारा कावळ्याचा आवाज कावळीला मात्र त्या कावळ्याने घातलेली प्रेमाची साद आहे असा अर्थ त्यातून निघतो. आणखीन हा एक ऐकू पहा. पाला पाचोळा जरा उंच उडतो पुन्हा पडतो, जरा उंच उडतो पुन्हा पडतो. सामान्य माणसाला थोडीशी झेप घ्यायला मिळते, परंतु पुन्हा तो त्याच परिस्थितीत पडतो. पालापाचोळाच तो किती उंच उडणार. दुसऱ्या भागामध्ये तो आणि तीचे रोमॅन्टिक हायकू आहेत. हे एक उदाहरण आपण आता वाचूया. तुझ्यापासून किती अंतर चाललो, तुझ्यापासून किती अंतर चाललो, दूर नाहीच गेलो. इथे प्रत्यक्ष अंतर आणि मनामनातील अंतर असा भेद केलेला आहे. तिसऱ्या भागामध्ये वस्तूंवरचे हायकू आहेत. आता वस्तूंवरचा हायकू कसा असतो ते आपण पाहूया. गाडीच्या काचा बंद करून टाक, गाडीच्या काचा बंद करून टाक, निघायला हवं. या 17-18 अक्षरांमध्ये खूप काही घडल्याचं आपल्याला जाणवतं. एखादं मोठं नातं संपत आलेलं आहे किंवा संपलेलंच आहे आणि तो आता नेहमी करता निघून चाललेला आहे असा गर्भितार्थ यातून निघतो. तर मित्रांनो, असे 5 नाही, 50 नाही तर 250 हायकू
तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील आणि जेव्हा तुम्ही ते वाचाल तेव्हा अर्थ समजून घ्यायला खूप मजा येईल. कदाचित तुम्हाला सुद्धा हायकू लिहिण्याची प्रेरणा मिळेल. मेघना साने यांची भाषा शैली इतकी सुंदर आहे की ती तुमच्यापर्यंत नेमकेपणाने अर्थ पोचवते. या हायकूच्या पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा खूप महत्वाची आहे. ती मेघना साने यांनी स्वतःच लिहिली आहे. त्यात मराठी काव्य प्रकारांचा इतिहास थोडक्यात दिला आहे. तसेच हायकूचे सर्व नियम सुद्धा विशद केलेले आहेत. आणि खास गोष्ट अशी की हायकूवर एमफिल करत असताना मेघनाताईंच्या हाती जे निष्कर्ष आले तेही त्यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहेत. ही अशी माहिती तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. आता आपण या पुस्तकाचं मलपृष्ठ पाहूया. हायकू म्हणजे काय असतो? मागे काही नव्हते, पुढेही काही नाही. असतो तो फक्त आत्ताचा क्षण. तो जिवंत झालेला असतो. त्या क्षणी पूर्ण जागृत होणे हीच समाधी. हे मलपृष्ठावर असं का लिहिलं आहे हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेल. पुस्तक तुम्ही शोधत बसू नका. पुढील वेबसाईट्सवर ते उपलब्ध आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हे आगळं पुस्तक आजच घरपोच मागवाल याची आम्हाला खात्री आहेच.